गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला 8 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम प्रस्तावना जाणून घेऊ. महाराष्ट्रात बहुपक्ष पद्धती आहे आणि भारतातील राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला आहे. भारतामध्ये जे विविध राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला दिसून येतो. त्यामध्ये आहे राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, जनता दल, डावे उजवे साम्यवादी पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असे राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. महाराष्ट्राने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे काय झालेले आहे की निवडणुका, विधानसभेच्या ज्या काही निवडणुका होत असतात त्या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्ष हे त्यामध्ये सहभागी होत असतात आणि सहभागी होऊन सहभाग दर्शवून बहुमत मिळणारा जो पक्ष आहे किंवा आघाडीचा पक्ष आहे तर तो सत्तेवर येत असतो. त्यानंतर बघूया आपण यामध्ये आपल्याला 8 वैशिष्ट्ये दिलेली आहे. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य बघूया बहुपक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धतीमध्ये आहे भारतात बहुपक्ष पद्धती आहे. भारताने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. महाराष्ट्र राज्यातही बहुपक्ष पद्धती आहे. तर भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण बहुपक्ष पद्धती आहे. 1952 आणि 1977 या काळात काँग्रेस पक्ष प्रबळ व सत्ताधारी पक्ष होता. कधी तर 1952 आणि 1977 मध्ये काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी पक्ष होता. या काळात जनसंघ, भारतीय साम्यवादी पक्ष, मार्क्सवादी साम्यवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष असे विविध राजकीय पक्ष विरोधी राजकीय पक्षाची भूमिका बजावत होते. तर यासारखे जे पक्ष होते तर ते राजकीय पक्षाची विरोधी राजकीय पक्षाची भूमिका बजावत होते. तर 1978 ते 1980 या काळात पुलोस सरकार सत्तेवर होते. तर कधी तर 1978 आणि 1980 मध्ये पुलोस सरकार हे सत्तेवर होते. या काळात संघटना काँग्रेस, जनसंघ आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष हा उदयाला आलेला आहे. तर कोणकोणते संघटना आहे काँग्रेस आणि जनसंघ या आणि समाजवादी पक्ष एकत्र आला आणि जनता पक्ष निर्माण झालेला आहे. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये प्रादेशिक राजकीय पक्षाचे प्राबल्य. प्रादेशिक राजकीय पक्षाच्या प्राबल्यामध्ये बघूया शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष असे प्रादेशिक राजकीय पक्ष महाराष्ट्रात कार्यरत आहे. कोणकोणते आहे? शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे महाराष्ट्रात कार्यरत आहेत. प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक अस्मितेवर, प्राताभिमानावर आधारलेले असते. प्रादेशिक पक्ष हे कशावर आधारलेले असते? प्रादेशिक अस्मितेवर आणि प्राताभिमानावर आधारलेले दिसून येते. थर्ड नंबरमध्ये आहे वैशिष्ट्यामध्ये जातीयतेला महत्त्व देणारे पक्ष. तर जातीयतेला महत्त्व देणारे पक्ष कोणकोणते आहेत तर ते बघू. महाराष्ट्रात हिंदू महासभा, मुस्लिम लीग असे धर्म जातीवर आधारलेले पक्ष आहे. तर हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे हे धार्मिकतेवर आधारलेले पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना असे राजकीय पक्ष धर्म जाती यांचा आधार घेतात. तर जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे असे राजकीय पक्ष काय करतात की जात यांचा आधार घेत असतात. ते हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात. ते हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. महाराष्ट्रात राजकीय पक्ष ब्राह्मण, मराठा, जैन, मागासवर्गीय जाती, जमाती अशा जातींचा फायदा राजकारणात घेताना दिसतात. तर विविध अशा जाती आहेत तर त्या जातींचा फायदा सुद्धा या राजकीय प्रक्रियेमध्ये करताना राजकीय पक्ष दिसून येतात. त्यानंतर आहे फोर्थ नंबरमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षात पक्षनिष्ठेचा अभाव हा आढळून येतो. जेणेकरून सगळेच राजकीय पक्ष आहे त्यामध्ये पक्षनिष्ठेचा अभाव हा दिसूनच येत असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेते वारंवार पक्ष बदलताना दिसतात. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी काय करत असतात? पक्षांतर ते करीत असतात. आयाराम गयाराम यांची संख्या यामुळे काय होते? वाढत जात असते की एका पक्षातून तो जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये अंतर्भाव करीत असतो. त्यामुळे काय होते? संख्या ही कमी जास्त होत असते. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षात पक्षनिष्ठेचा अभाव
असलेला दिसून येतो. बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षामध्ये हा पक्षनिष्ठेचा अभाव हा दिसून येतो. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडून नव काँग्रेस निर्माण झाला. संघटना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस पक्ष असे पक्ष निर्माण झालेले आहे. साम्यवादी पक्षात डावे उजवे पक्ष निर्माण होऊन भारतीय कम्युनिस्ट व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निर्माण झाले आहेत. म्हणजेच काय, पक्षनिष्ठेच्या अभावामुळे पक्षामध्ये फूट पडून वेगवेगळे पक्ष हे निर्माण झालेले आहे. 5th नंबरमध्ये आहे संघटनेचा अभाव. महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद सोडला तर संघटनेच्या अभावामध्ये काय म्हणत आहे की महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जर अपवाद सोडला तर इतर राजकीय पक्षात संघटनात्मक बांधणीचा अभाव दिसून येतो. तर ती संघटनात्मक बांधणीचा अभाव इतर पक्षामध्ये दिसून येत असतो. प्रत्येक पक्षाला राज्यघटना संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे. प्रत्येक जो पक्ष आहे त्याला विशिष्ट अशी पक्षाला राज्यघटना व संघटनात्मक बांधणी ही आवश्यक आहे. राजकीय पक्षात केंद्रीय कार्यकारिणी, राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर पक्षांच्या शाखा असतात. कार्यकारिणी आहे, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर, गाव पातळीवर पक्षांच्या विविध अशा शाखा निर्माण झालेल्या असतात. पक्षांची संघटनात्मक रचना पिरामिड सारखी असावी लागते. तर पक्षांची जी संघटनात्मक रचना आहे तर ती पिरामिड सारखी असायला हवी असते. पक्ष संघटना, पक्षशिस्त, पक्षनिष्ठा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तर जेव्हा राजकीय पक्ष निर्माण होत असतो तर राजकीय पक्षाला सुद्धा पक्ष संघटना आहे, पक्षशिस्त आहे, पक्षनिष्ठा आहे, तर ती त्यांचे पालन करावे लागत असते. जसं की आपल्या कॉलेजचे कार्यसुद्धा एका विशिष्ट अशा प्रक्रियेने चालत असते, व्यवस्थापन नियोजनाने चालत असते. त्याच पद्धतीने या राजकीय पक्षांचे कार्यही चाललेले असते. पण हे संघटनेचा अभाव असल्यामुळे काही पक्षामध्ये याचे नियोजन दिसून येत नाही. त्यानंतर आहे पक्षांतर्गत संघर्ष व विघटन. महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील संघर्ष आणि विघटन पाहिले असता असे म्हणता येईल की महाराष्ट्रातील जे राजकीय पक्षाचे संघर्ष आहे किंवा विघटन आहे हे पाहिले असता आपल्याला लक्षात येते की राजकीय पक्षाच्या संख्या वाढीला पक्षांतर्गत संघर्ष कारणीभूत आहे. तर पक्षांतर्गत जो संघर्ष आहे तर तो याला कारणीभूत असलेला दिसून येतो. राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षात अंतर्गत संघर्ष व गटबाजी अधिक प्रमाणात असलेली दिसते. संघर्ष दिसून येतो आणि गटबाजी प्रमाणता ही दिसून येते. त्यामुळे वेळोवेळी या पक्षांचे विघटन झालेले आहे. कशामुळे? तर या गटबाजी आणि वेळोवेळी होणाऱ्या संघर्षामुळे पक्षाचे विघटन हे दिसून येते. त्यानंतर आहे 7 नंबरमध्ये विभूतिपूजा, व्यक्तिपूजा यावर अधिक भर. महाराष्ट्रातील राजकीय पक्षावर विशिष्ट नेत्यांचा प्रभाव अधिक पडलेला दिसतो. तर विशिष्ट असे नेते आहे त्यांचा प्रभाव हा पडलेला दिसून येतो. जसं की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा असताना आपल्याला एखाद्या शिक्षकांचं लेक्चर खूप आवडत असते, एखाद्या शिक्षकांचे व्यक्तिमत्व खूप आवडत असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षावर विशिष्ट नेत्यांचा प्रभाव हा अधिक पडलेला दिसतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचा काँग्रेस पक्षावर विशेष असा प्रभाव आहे. शिवसेनेवर श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, रिपब्लिकन पक्षावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रवादी काँग्रेसवर श्री शरद पवार यांचा विशेष असा प्रभाव असलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने 8 नंबरमध्ये आहे अपक्ष सदस्यांचे महत्त्व. महाराष्ट्राच्या राजकारणात अपक्षांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपक्षांना महत्त्व प्राप्ती झालेली आहे. विधानसभेत कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसल्यामुळे, तर विधानसभेत काय होत असते की कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत जेव्हा प्राप्त होत नाही किंवा झाले नसल्यामुळे 1955 पासून महाराष्ट्रात आघाडी सरकारचा प्रयोग चालू आहे. 1955 पासून महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारचा प्रयोग हा चाललेला आहे. 1995 ते 1999 आणि 1999 ते आतापर्यंत अनुक्रमे युती सरकार व लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आलेले आहे. युती सरकार व लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आलेले दिसून येते. भाजप आणि शिवसेना यांची युती सरकार स्थापन करताना, तर भाजप आणि
शिवसेना यांची युती स्थापन करताना राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकशाही आघाडी सरकार स्थापन करताना अपक्ष प्रतिनिधींचे सहकार्य घेतलेले आहे. तर अपक्ष प्रतिनिधींचे त्यांना सहकार्य घ्यावे लागले किंवा घेतलेले आहे. अपक्षांच्या मदतीशिवाय महाराष्ट्रात आतापर्यंत आघाडी सरकार सत्तेवर येऊ शकलेले नाही. तर अपक्षांची मदत असेल तरच सरकार सत्तेवर महाराष्ट्रात आलेले आहे. त्यामुळे अपक्ष प्रतिनिधींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे काय झालेले आहे की वाजवीपेक्षा अपक्ष सदस्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. थँक्यू.